नमस्कार मंडळी, मी राजश्री, पेशाने डॉक्टर पण मनाने निसर्गप्रेमी. स्वागत आहे तुमचं आपल्या वनश्री विला ब्लॉग या चॅनलमध्ये, जिथे आहे बाग, शेती, प्राणी आणि आपल्या साध्या सुंदर जीवनाचे क्षण. तर मंडळी, आमची एक इच्छा होती की आपल्या फार्मवर राजहंस वगैरे असावेत. आणि एक दिवस म्हणजे ते अचानक आमच्या बॅकयार्डमध्ये त्यांची एंट्री पण झाली. आणि मग सुरुवातीला थोडी भीती, थोडी काळजी, पण मग हळूहळू म्हणजे आम्ही त्यांच्या लाईफस्टाईलशी, त्यांच्या सगळ्या काळजी कशी घ्यायची याच्याशी जुळवून घेतो होतो. त्यांचं ती चाल, त्यांचा आवाज, असे आमच्या बॅकयार्डमध्ये वेगळीच एनर्जी आली होती. आणि मग एक दिवस अचानक आम्हाला त्यांचं पहिलं अंडं दिसलं. आणि तो क्षण म्हणजे खरंच खूप खास होता. कारण मग शेवटी आता ते एक पुढच्या पिढी येण्याची एक ती नांदीच होती, असं आपण म्हणू शकतो. मग ती मादी राजहंस शांतपणे अंड्यांवर बसली. ती जवळजवळ उठतच नव्हती. दररोज आम्ही तिची काळजी घेत होतो. तिचं पाणी, खाणं पिणं, तिची तब्येतवर लक्ष ठेवून होतो. आणि प्रत्येक दिवस एक अशी उत्सुकता की आज काही होईल का, आज काही होईल का, असे करत करत ते 30 दिवस म्हणजे आम्हाला बरंच काही त्यांचा जीवन प्रवास शिकवून गेले. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम आणि काळजी. आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी हळूहळू अंड्यातून एक छोटं पिल्लू बाहेर आलं. मग तो क्षण तर म्हणजे खूपच विशेष होता. कारण असं एक ओलं ओलं थोडं पिवळ्या रंगाचं पिवळं धमक होतं. लोकरीचा एक गोळा, जसा येल्लो बॉल, लोकरीचा बॉलच होता तो असं त्याच्या आईच्या खुशीतून डोकं वर काढून आमच्याकडे बघत होता, या जगाकडे बघत होता. म्हणजे आनंद, आश्चर्य आणि समाधान सगळं एकाच वेळी अशा भावना होत्या आमच्या. तर मंडळी, आता हे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे की नर्सरीतून मी बरीच झाडं आणली. तर आता बघा, या झाडं आता बऱ्यापैकी कुंडीत छान सेट पण झालेली आहेत. आणि जास्वंदीचं पहिलं फूल पण उमललेलं आहे. तसंच बाकी झाडं पण असे काही शॉकमध्ये गेले नाहीत. तसंच ही कंदील जास्वंद ही माझी आणायची खूप इच्छा होती. आणि आता बघा, माझ्या बागेत आल्यावर तिचं पहिलं फूल पण उमललं आहे. आणि अजून पण तिच्या कळ्या आता तयार होत आहेत. तर हे म्हणजे खूप छान आहे. याचा आकार असा छान लॅम्पसारखा मस्त वाटतो. तसंच हे फुटबॉल लिलीला छान मस्त लाल बुंद फुलं आलेले आहेत. हे वर्षातून एकदा चैत्र महिन्यात येत असतात. आणि न चुकता ते दरवर्षी येतातच. आता इथे बघा, आमच्या होळीसाठी आणून ठेवलेल्या गवऱ्या काही उरलेल्या आहेत. तर त्यांचाही उपयोग झाडांना होऊनच जाईल खत म्हणून. आणि इथे हे फुलं आम्ही निर्माल्य, पुन्हा कुठे फुलवाल्याच्या दुकानात उरलेले, असं सगळं जमा करून आणत असतो. आणि मग त्याचं कॉम्पोस्ट तयार होतं. तर मंडळी, आता इथे आई आमच्या सगळ्या पक्ष्यांवर भयानक चिडलेली आहे. आणि का चिडली आहे आता तुम्हीच बघा. यांना का जोडलं पाहिजे काय माहिती, पाठीने बदललं पाहिजे. म्हणजे तो ना उलटा हल्ला पण करतो. हो, काठीच घेऊन चालायचं. म्हणजे खूपच आक्रमक झालाय तो. फक्त संरक्षणापुरतच नाही, काही कारण नसेल तरी हल्ला करतो. मी ते खाद्य खातो सकाळी, तरी माझ्या मागे सुटतो. गमतीचा भाग सोडला तर हा त्यांचा एक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम असतो. पण मग तरी आम्हाला त्यांची काळजी घ्यावीच लागते. आणि त्याच्यासाठी बघा, आता ही कोवळी पिल्लं आहेत आणि त्यांना शिकारी पक्ष्याचा धोका असतो. म्हणून मी त्या आंब्याखाली मच्छरदाणी बांधून ठेवली आहे. आणि त्याच्यात थोडं त्यांचं खाद्य टाकून ठेवलं आहे. मग हे पिल्ले तिथे असले की सुरक्षित असतात. शिकारी पक्षी त्यांच्यावर डायरेक्ट सूर मारून अशी झेप नाही घेऊ शकत. पाहिजे होत्या, पण मग आता भरल्या गेल्या. शूट करायला वेळ नाही, आता इथे बनवायला वेळ नाही, तर मग नाही का.
तर मंडळी आता वाळवणाचे दिवस सुरू झालेले आहेत. तर आमच्या या कुरडया आलेल्या आहेत. तर ह्या आम्ही बनवलेल्या नाहीत. तर कुठून आणल्या या कुरडया? या अवंतीने नाशिकला बनवून घेतलं एका बाईकडून ओळखीच्या. हम्म. हो. चांगल्या आहेत, छान. चांगल्या वाटत आहेत. मोठे-मोठे. मागच्या वर्षी पण आपण त्यांच्याकडूनच घेतलं हो, होतं ना. चांगला अनुभव आहे त्यांचा. त्याच्यामुळे या वर्षी पण आपण किती घेतल्या? या वर्षी 100. 100 घेतल्या. काय होता रेट? रेट त्या बोलल्या होत्या 600ला, पण त्यांनी 50 रुपये कमी केले. 550ला शेकडा. शेकडा. 100. मोठ्या मोठ्या असतात. हां, चला पहिला पदार्थ तर झाला आपला. रेडीमेड का होईना सुरुवात झाली. बाकी गोष्टी बनवू आपण इथे. मग बनवलं. वडे, असं. नागलीचे पापड. सध्या वेळ नाही आपल्याकडे. अजिबात वेळ नाही. हो ना, बघू करू सुरुवात पाडव्यानंतर आता ना. ऊन पण मस्त पडायला लागलं आता. हो. सध्या या नवजात पिल्लांना सोडून जाता येत नाही म्हणून शेतात पण फार चक्कर होत नव्हते. पण मग आज बऱ्याच दिवसांनी शेतात आलो होतो आणि मग तिथे गहू आमचा ऑलमोस्ट तयार होऊन गेलेला होता आणि आता कधी हार्वेस्ट करायचा ते पण आम्हाला प्लॅन करायचं होतं. म्हणून मग एक शेतात क्विक राऊंड मारला आणि तसंच म्हटलं हुरड्यासाठी थोडा गहू घेऊन जाऊ. पण मग आता इथे तर गहू ऑलमोस्ट तयार झाला आहे. थोडासा काही काठाला हिरवा होता, मग तोही म्हटलं जाताना कापून नेऊया. धर बरं इकडे विहीर डायरेक्ट. ये हुरडा पार्टी इकडे चुली जवळ ठेवू का? दमयंती सांगत होती मला हुरडा पार्टी असते म्हणे. काय गाडी म्हणजे पॅकेट ठेवून द्या. काहीच नाही का मुला? अहो जात नाही ना. काय तुम्ही जेवण करत असोस कधी? नारायणचा राहतो एकडा होऊन जात आहे ना. शंकर नाही खात. शंकर तो खातो त्याला बघून तरी होतं. गेस करा ही कोणाची अंडी आहेत. मंडळी ही एक आम्ही खूप दिवसाची प्रतीक्षा होती की आपल्याकडे बदकाची पण अंडी पाहिजेत. तर आता आमची इथे मादी बदक अंडी द्यायला सुरुवात झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, अंडं थोडंसं कोंबडीपेक्षा मोठं आहे आणि जशी सुरुवात झाली द्यायला तर तसे कंटिन्यू अंडी देणं चालू आहे. एक दिवस पण खाडा नाही. खाडा नाही. आपल्याकडे तर कोंबडीचे अंडे आहेतच आपल्यापुरते. मग या अंड्यांचं काय करायचं आता? कसं असतं, बदकाचे अंडे ना कोंबडीच्या अंड्यांपेक्षा अनेक बाबतीत तसे सुपेरियर मानले जातात. म्हणजे आता जसं न्यूट्रिशन व्हॅल्यू, बदकाच्या अंड्यात प्रोटीन जास्त असतं, फॅट आणि कॅलरीज पण जास्त असतात, त्याच्यामुळे ऊर्जा जास्त मिळते. तसंच विटॅमिन B12, विटॅमिन D, आयर्न पण जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे शरीराला ताकद मिळते चांगली. एक सोप्या भाषेत सांगायचं झालं कोंबडीच्या अंड्यांपेक्षा थोडेसे सुपेरियर सरस आहेत ते. आणि त्याचं आकार पण मोठा असतो कोंबडीच्या अंड्यापेक्षा आणि थोडं जड पण असतं. त्याच्यामुळे एक अंड खाल्लं तरी बराच वेळ भूक लागत नाही. म्हणजे मग जे वजन कमी करण्यासाठी वगैरे जे प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि तसंच याच्यातला जो पिवळा बलक असतो तो मोठा असतो. हे बघा, आता मी इथे ऑमलेट पण करून दाखवलं. हा तर मग खाण्यासाठीच ना हे फायदे मी त्याच्यासाठी पहिल्यांदाच हे सगळं करून राहिलो, पाहून राहिलो. हो, म्हणजे आपण ते स्वतः जे आपल्या फार्म मध्ये याचं प्रोडक्शन करून मगच त्याचा अनुभव घेतोय. अनुभव स्वतःच घेतो सगळं. हा,
आणि याच्यासाठी एक पेशन्स आणि अभ्यास पण लागतो. नाहीतर मग सहज आपण ती गोष्ट अनुभवायची म्हणून विकतही आणू शकलोच असतो, पण मग ते स्वतः ती गोष्ट त्याच्यात जास्त आनंद असतो. आनंद असतो. हा, आणि समाधानही असतं समाधान की असतं. आपण हे करू शकतो. हा, तर आता ही खुरपी आधी भाकरी करण्यासाठी वापरली म्हणून थोडी काळी दिसते बरं का. तर हा जो पिवळा बलक याचा मोठा असतो, त्याच्यामुळे हे केक वगैरे बनवण्यासाठी पण ही अंडी वापरली जातात. म्हणजे प्रोफेशनल बेकर्स बदकाचे अंडे प्रिफर करतात. आणि याचं कवच पण जाड असतं. फुटत नाही लवकर. हां, मला ते फोडताना जाणवलंच. त्याचं कॅल्शियम कंटेंट पण जास्त असावं आणि ते कवच जाड असल्यामुळे टिकतात पण जास्त दिवस. म्हणजे त्यांचं शेल्फ लाईफ जास्त असतं. बॅक्टेरिया आत जाण्याचा धोका कमी असतो. आणि काही लोकांना कोंबडीच्या अंड्यांची ॲलर्जी असते ना, तर त्यांना बदकाचे अंडे चालू शकतात. त्याच्यामुळे नक्की? हा, तर ते शेवटी ज्या ॲलर्जी असते त्यांनी कुठलीही गोष्ट आधी थोड्या प्रमाणात ट्राय करून बघणे आणि मग ती पचली की ते खाऊ शकतात. कारण बऱ्याच लोकांना चालत, अंड्यांची 80% ॲलर्जी लोकांना चालत नाही कोंबडीची, आणि त्यांचं पोट दुखतं. हो त्यांना तर त्यांच्यासाठी तर चांगलंच हो, आहे. त्यांनी ट्राय करायला हरकत नाही. तर आता जेवण झाल्यावर हॉस्पिटलला गेली मी आणि मग संध्याकाळी आल्यावर आम्ही जो शेतातून हुरडा आणलेला होता, आता इथे तो भाजण्याचं काम सुरू आहे. तर संध्याकाळी आईने चूल पेटवलेली होती. मग बसली आमची बैठक हुरडा भाजायला. तर आता आज मला एक थोडं सध्याचा जो ज्वलंत विषय म्हणता येईल, या निमित्ताने चूल पेटलीच आहे, त्या निमित्ताने मला त्यावर पण चर्चा करायची होती मंडळी. सध्या मग ज्वलंत विषय म्हणजे मग काय ते युद्धाचाच असेल ना? हां, त्याच्याशीच निगडीत. अमेरिका, इराक, इराण. म्हणजे गॅस टंचाई सध्या हो ना, खूपच आहे सामान्य विषय. नागरिकांना थोडंसं ते झेलावं लागते आहे. तर मग आजकाल कसं आहे, गॅसवर आपण सगळेजण अवलंबून असतो. हो. तर मग पण आपण कसं आहे, त्या व्यतिरिक्त जे इतर पर्याय आहेत, जसं चूल, ती तर आपण बऱ्यापैकी वापरतो. हां, अगदी म्हणजे आता 2 वर्षापासून दिवाळीचं फराळसुद्धा आपण चुलीवर बनवतोय. तसंच मसाले भाजले वगैरे मसाले. तर मग त्याच बरोबर आपल्याकडे इंडक्शन आहे. हो, कधीच इंडक्शन. म्हणजे मला 15 आता वर्षापासून आठवतंय, इंडक्शन 15 वर्षापासून आपण इंडक्शन वापरतोय. हो. सोलर वॉटर हीटर आहे आपल्याकडे. तसंच आता हे PM सूर्यघर योजनेअंतर्गत आपण घर पण हे इलेक्ट्रिक पण आपण सूर्यापासून घेतलेले. हां, तर असं तर हे आपण मल्टिपल बॅकअप ऑलरेडी वापरतो आहोत. तसंच आता हे सगळ्यांनी याचा अवलंब करण्याची आता गरज आलेली आहे असं मला वाटतं. कारण कसं आहे, युद्ध आता ही एक आता आज घडलेली घटना आहे, पण मग शेवटी ही ऊर्जा आहे, ही कधी संपू शकतो. हां, किंवा काही अडचणी शॉर्टेज होऊ हो, शकतं, हो. काही होऊ शकतं भविष्यात. पर्यायी गोष्टींना आपली तयारी राहील. हां, त्याच्यामुळे प्लॅन बी ज्याला म्हणतो, तो नेहमी आपला तयार असला पाहिजे. आणि आपल्याकडे आता हे चुलीसाठी आपण हे झाडं पण इतके लावलेत, हो, की त्यांचे आपोआप लाकडं खाली पडतात. हां, म्हणजे त्या वाळलेल्या काडक्यांवर आपला स्वयंपाक होऊन जातो. हो. म्हणजे असं लाकूड फाटाही मुबलक आहे असं म्हणायला हरकत नाही. लगेच तुम्ही झाडच कापायला निघावं असं नाहीये. त्याच्यासाठी वृक्ष लागवड पण केली पाहिजे. आणि शेवटी ही जी संपत्ती आहे ऊर्जा, त्याच्यात सगळंच आलं. मग सगळ्या प्रकारची ऊर्जा, इलेक्ट्रिक म्हणा, सोलर म्हणा, तर ही वीज म्हणा, पुन्हा पाणी म्हणा, तर ही पैसे देऊन जरी आपण आज विकत घेण्यासाठी सक्षम असलो तरी ही आपली संपत्ती नाही आहे, ही राष्ट्राची संपत्ती आहे. जपून वापर केला पाहिजे. जपूनच वापरली हो, पाहिजे. वाया नाही घालवली पाहिजे. हां, आता आपण लाकडं फेकून देऊ शकलो असतो हां. कंपाऊंडच्या बाहेर. आणि सगळं स्वच्छ नीटनेटकं दिसेल मग आपलं हो, परिसर. हो, हो. पण मग असं तसं नाही नाही ना. विचार करत आपण. आपण ते सगळं ते लाकडं एकत्र गोळा करून वाळून ठेवतो. ठेवतो आणि अडी अडचणीला चूल पेटवतो. चूल पेटवतो. हो. त्याच्यामुळे आपलं फारसं बिल पण येत नाही. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत निसर्गाच्या जवळ राहा आणि आनंदात राहा. आणि सरते शेवटी तुम्हाला हे आमच्या पिल्लांच्या पहिल्या आंघोळीचं विहंगम दृश्य दाखवते आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे गॅस व्यतिरिक्त एनर्जीचे दुसरे कुठले पर्याय आहेत किंवा तुम्ही कुठल्या पर्यायाचा अवलंब केला आहे
हे कमेंटमध्ये जरूर शेअर करा. धन्यवाद.